समर्थ. आज आपण कार्तिक महिनाची महिमा काय आहे, कार्तिक महिन्याला इतके का महत्त्व आहे, कार्तिक महिन्याला दामोदर मास का असे म्हणतात, याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. ना कार्तिक समो मासो न कृतेन समम युगम न वेद सदसम न तीर्थगंगया समम. कार्तिकः प्रवरो मासो वैष्णवनः प्रियं सदा. कार्तिकं स्कलम यस्तु भक्त्य सेवते वैष्णवा. कार्तिका एवढा दुसरा महिना नाही आणि सत्ययुगा इतका कुठलाही युग नाही. वेदांसारखा कोणताही धर्मग्रंथ नाही. गंगे एवढे तीर्थस्नान नाही. कार्तिक हा सर्व महिन्यांचा प्रमुख आहे आणि वैष्णवांना म्हणजेच कृष्णांच्या भक्तांना अतिशय प्रिय असा हा महिना आहे. या महिन्यात वैष्णव मोठ्या भक्तिभावाने भगवंताची सेवा करतात. कार्तिकला दामोदर मास का म्हणतात? दम म्हणजे दोर आणि उदार म्हणजे पोट. या महिन्याला दामोदर मास म्हणूनही ओळखले जाते, कारण लहान कृष्णाने कार्तिक महिन्यात दिवाळीच्या दिवशी आपला सर्वात गोड करमणूक दामोदर लीला केली होती. एका सुंदर सकाळी आई यशोदा दूध मंथन करत होती, गात होती आणि कृष्णांच्या करमणुकीचे स्मरण करत होती आणि लहान कृष्ण तिच्यासमोर प्रकट झाला. त्याला भूक लागली होती आणि आईचे प्रेम वाढवण्यासाठी त्याची आई यशोदेने मंथन थांबवावे आणि त्याला आधी तिचे दूध पाजावे अशी त्यांची इच्छा होती. आई यशोदाने प्रेमाने कृष्णाला आपल्या मांडीवर घेतले आणि तिला तिचे दूध पाजण्यास सुरुवात केली. ती त्या क्षणाचा आनंद घेत होती आणि लहान कृष्णाच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत होती. अचानक चुलीवर ठेवलेले दूध उकळू लागले. दूध उकळू नये आणि सर्वत्र सांडू नये म्हणून यशोदा माता कृष्णाला बाजूला ठेवून चुलीजवळ गेली. त्याच क्षणी कृष्णाला खूप राग आला आणि त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. आई यशोदेला आपला राग दाखवण्यासाठी त्याने लोणीचे भांडे फोडले, त्यातून लोणी काढले आणि खाऊ लागला. इतक्यात आई यशोदा परत आली आणि तिला एक तुटलेले भांडे दिसले. तिला आजूबाजूला कृष्ण सापडत नसल्यामुळे कृष्णानेच हे केले असावे असा निष्कर्ष तिने काढला. ती कृष्णाला आजूबाजूला शोधू लागली. तिला छतावर कृष्ण सापडला आणि माकडांना लोणी खाऊ घातले. कृष्णाला शिक्षा देण्यासाठी तिने हातात काठी घेतली. तिने शांतपणे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाला तिची उपस्थिती जाणवली आणि तो पळू लागला. आई यशोदेने त्याचा चौफेर पाठलाग केला, पण छोटा कृष्ण वेगाने धावत होता. कसे तरी तिने त्याला पकडले. तिला पकडल्यानंतर छोटा कृष्ण रडू लागला. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यावर त्याने कमळाचा हात फिरवला. तो घाबरला होता आणि आपला गोंडस चेहरा दाखवून आई यशोदेचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण आई यशोदेला त्याला शिक्षा करायची होती म्हणून तिने आपली काठी फेकली आणि त्याला दोरीने बांधण्याचा विचार केला. त्याचे हात बांधणे अशक्य होते म्हणून तिने त्याला मोर्टार दळण्यासाठी बांधण्याचा प्रयत्न केला. देवत्वाच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाला बांधणे अशक्य आहे आणि त्यामुळेच तिला कृष्णाला बांधण्यात अडचण येत होती. तर दुसरीकडे तिची आई धडपडत असल्याचे पाहून कृष्णाने तिला बांधून ठेवण्याचे मान्य केले. त्याला बांधून ठेवल्यानंतर आई यशोदाने स्वतःला घरगुती कामात गुंतवून घेतले. त्यानंतर कृष्णाला त्यांच्या आजूबाजूला अर्जुन वृक्ष म्हणून ओळखले जाणारे 2 मोठे वृक्ष दिसले. कृष्णाला वाटते की आई यशोदेने कोणतीही चूक न केल्यावरही त्याला एवढ्या मोठ्या ग्राइंडिंग तोफला बांधून त्यांच्यावर अन्याय केला. त्याने आई यशोदेला त्याला पुरेसे दूध न देता सोडल्याचा दोष दिला आणि परिणामी त्याने भांडे फोडले.
आणि सर्व लोणी माकडांना दान म्हणून वाटले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्याने अर्जुनाची 2 मोठी झाडे उपटून टाकण्याची योजना आखली. त्यापेक्षा जास्त खोडकर करण्यासाठी त्याने काहीही चुकीचे केले नाही. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याने अर्जुनाच्या झाडाच्या दिशेने दळणारा तोफ ओढला आणि 2 झाडांच्या मधोमध गेला. सतत तोफ दळत राहिल्याने अर्जुनाचे झाड उन्मळून पडले आणि कुबेराचे 2 पुत्र नालाकुबेरा आणि मणिग्रीव त्या झाडामधून दिसू लागले. त्यांना नारद मुनींनी शाप दिला म्हणून ते अर्जुन वृक्षात रूपांतरित झाले. कृष्णाच्या अकारण दयेमुळे त्यांना पुन्हा देवतांच्या जीवनात बढती मिळाली आणि ते भगवंताचे महान भक्त बनले. झाड पडल्याचा विजांचा आवाज ऐकून माता यशोदा नंद महाराजांसह गोकुळचे रहिवासी घटनास्थळी आले. त्यांना झाडे पडल्याचे दिसले आणि ते पडण्याचे कारण त्यांना कळले नाही, म्हणून त्यांना वाटले की हे कोणीतरी राक्षसाने केले असावे. अशा प्रकारे दामोदर लीलाद्वारे कृष्णाने आपल्याला प्रेम, स्नेह आणि भक्तीच्या दोरीने कसे बांधता येईल हे दाखवले. कार्तिक महिन्याचा महिमा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व वनस्पतीमध्ये पवित्र तुळशी मला सर्वात प्रिय आहे. सर्व महिन्यामध्ये कार्तिक सर्वात प्रिय आहे. सर्व तीर्थक्षेत्रामध्ये माझी प्रिय द्वारका सर्वात प्रिय आहे आणि सर्व दिवसामध्ये एकादशी सर्वात प्रिय आहे. कार्तिक महिना हा वर्षातील सर्वात फलदायी महिना आहे. भगवान कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी केलेली प्रत्येक छोटीशी भक्तिसेवा, तपस्या किंवा दान या महिन्यात 1000 पटीने मोठे होते. कार्तिक पौर्णिमा ही शरद ऋतूतील दुसरी पौर्णिमा म्हणजे रस पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कार्तिक पौर्णिमा देखील कार्तिक महिन्याच्या शुभ मुहूर्ताची समाप्ती दर्शवते. कार्तिक तुलसी शालिग्राम विवाहाच्या याच शुभ आणि शेवटच्या दिवशी श्रीमती तुलसी महाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. तुळशी शालिग्राम विवाह का साजरा केला जातो? तुलसी देवी राजा कुशत्वाची कन्या म्हणून अवतरली. तुळशी देवी ही हरीची महान भक्त होती. नंतर तिचा विवाह राक्षसांच्या राजा जालंधराशी झाला. जालंधराने पाण्यात जन्म घेतल्याने त्याने समुद्रावर आपला हक्क सांगितला आणि समुद्रमंथन केलेल्या 14 खजिन्यांची मागणी केली. त्याने युद्ध घोषित केले आणि देवतांसाठी धोक्याचे कारण बनले. तुळशी देवीच्या पवित्रतेमुळे त्यांना कोणीही हरवू शकले नाही. तिची पवित्रता इतकी दृढ होती की भगवान शिव देखील जालंधराला युद्धात पराभूत करू शकले नाहीत आणि सर्व देवांना भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. जालंधराला मारण्याचा शेवटचा उपाय म्हणून भगवान विष्णू वृंदाला आकर्षित करण्यासाठी वृंदाच्या पतीच्या रूपात आले. जेव्हा तुलसी देवीने आपल्या पतीचे रूप घेतलेल्या भगवान विष्णूला नमस्कार केला तेव्हा तिची पावित्र्य क्षणभर भंग झाली. देवतांनी या परिस्थितीचा फायदा घेतला आणि राक्षस जालंधराचा वध केला. हे जाणून वृंदादेवीने भगवान विष्णूला काळा दगड होण्याचा शाप दिला. आपल्या शुद्ध भक्तांच्या शब्दाचा आदर करून भगवान हरीने गंडकी नदीत शालिग्राम शिला म्हणून प्रकट होण्याचे वचन दिले. त्यांनी असेही सांगितले की सर्वांच्या फायद्यासाठी तुळशी देवी एका वनस्पतीचे रूप धारण करेल जे त्यांच्या भक्तासाठी सर्वात शुभ असेल. ते म्हणाले, तुळशीच्या पानाशिवाय ते कधीही स्वीकारणार नाहीत. त्याने तुळशी देवीलाही आशीर्वाद दिला की ती त्यांच्यासोबत वैकुंठामध्ये त्यांची पत्नी म्हणून कायमस्वरूपी वास्तव्य करेल. कार्तिक महिन्यात काय करावे? कार्तिक महिना हा तपस्यांचा महिना आहे. श्री राधामोहन यांना प्रसन्न करण्यासाठी भक्त वेगवेगळ्या तपस्या करतात. कृष्णाला प्रसन्न करता येते,
प्रभूच्या पवित्र नामांचा जप करता येतो. तुपाचे दिवे अर्पण करून देवांची आराधना करणे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की या पवित्र महिन्यात केलेल्या भक्ती कार्याचे नेहमीपेक्षा जास्त आध्यात्मिक परिणाम मिळतात. तुळशी देवीची पूजा करणे, दान देणे, नाम संकीर्तन करणे. तसेच भीष्म पंचक म्हणजे काय आणि ते कसे पाळले जाते? कार्तिक महिन्याच्या या 4 महिन्यात हे फक्त उपवास ठेवतात. त्याला चातुर्मास म्हणतात. आणि कार्तिक महिन्यात 4 महिने उपवास करू शकत नाहीत ते भीष्म पंचक व्रत करू शकतात. भीष्म पंचक म्हणजे काय आणि ते कसे पाळले जाते? कार्तिक महिन्यातील शेवटचे 5 दिवस भीष्म पंचक म्हणून ओळखले जातात. ज्यांना कार्तिक मास उपवास करता येत नाही ते कार्तिकच्या शेवटच्या 5 दिवसात उपवास करू शकतात आणि यामुळे त्यांना संपूर्ण महिन्याच्या कार्तिक व्रताचा लाभ मिळतो. हे व्रत एकादशीच्या दिवशी सुरू होते आणि पौर्णिमेला संपते. पद्मपुराणात असे वर्णन केले आहे की कार्तिक महिन्यात भगवान दामोदराची पूजा करावी आणि दामोदर स्तवकम नावाच्या प्रार्थनेचे पठण करावे. जे ऋषींनी सत्याग्रह केले आहे ते भगवान दामोदराला आकर्षित करते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीहरीची प्रत्येक छोटीशी तपस्या, दान किंवा उपासना पुष्कळ पटीने वाढते. कार्तिक मास मध्ये पौर्णिमेनिमित्त यज्ञाचे आयोजन करण्यात येते. यज्ञ सोहळ्याचे निमंत्रण. या भव्य यज्ञात सहभागी होण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले जाते. तसेच भागवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्य एवं तत यज्ञो दानम तपशा कैवा पावनानी मनीषिणाम. त्याग, दान आणि तपस्या ही कृत्ये सोडायची नाही तर ती केली पाहिजेत. खरंच त्याग, दान, तपश्चर्या महान आत्म्यांना देखील शुद्ध करतात. कार्तिक महिन्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप जास्तीत जास्त केला जातो. अशा प्रकारे कार्तिक महिन्याचा महिमा आहे. श्री स्वामी समर्थ.